महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं व मैत्रिणींचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे बाबा तर महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 या संदर्भातला आहे। याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की आता काहीतरी ॲड येणार आहे बाबा। ॲड का येणार, कशी येणार हे तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर एक न्यूजपेपरवरती एक ॲड आलेले आहे बघा। इथं समजून घ्या की बाबा राज्यात 12,991 वनरक्षकांची मेगा भरती होणार आहे। मित्रांनो, ही जर बघितलं आपण म्हणू शकतो भरती ही मोठी भरती आहे। महाराष्ट्र राज्यामधली ही सर्वात मोठी भरती म्हणू शकतो। त्याच्यामध्ये जिल्ह्यानुसार आणि इथं जर बघितलं प्रशासकीय विभागानुसार तिथं जागा दिलेल्या आहे। अजून ती ॲड यायची आहे, पण मित्रांनो वेळेवर तिथं वीर खणण्यापेक्षा आपल्याला पहिलेपासून सुरुवातीपासून तिथं कामाला लागायचं आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर वनरक्षक भरती जी आहे बाबा त्याच्यासाठी सिलेबस काय असतो, परीक्षेमध्ये जर बघितलं तर किती मार्काचा तिथं पेपर असतो, त्याच्यानंतर बाकी सगळं गोष्ट आपण डिटेलमध्ये इथं समजून घ्यायचं आहे। इथं जर समजून घेतलं तर बाबा तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, आता वनरक्षकची जर तयारी करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये बाबा इंग्लिश हा विषय त्याच्यामध्ये काय होणार आहे, ॲड होणार आहे। मित्रांनो, समजून घेऊया आपण, सिलेबस समजून घेऊ पहिले। लेखी परीक्षा होणार आहे वनरक्षक भरतीची जर बघितलं तर परीक्षा कशी असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। त्याच्यामध्ये समजून घ्या, त्याच्यामध्ये जर सिलेबस बघितला आपण, सिलेबस जर बघितलं बाबा तर सिलेबस काय दिलेला आहे बघा। ऑनलाईन वस्तुनिष्ठ म्हणजे आपण म्हणू शकतो एमसीक्यूज पद्धतीनं आपल्याला म्हणता येईल की बाबा त्याच्यामध्ये प्रश्न असणार आहे, ऑनलाईन असणार आहे। एक्झाम कशी असणार आहे, ऑनलाईन। बाबा याच्यामध्ये प्रश्न किती असतात, प्रश्न समजून घ्या मित्रांनो। प्रश्न आहे इथं 60 प्रश्न संख्या, प्रश्नाची संख्या 60 असणार आहे। आणि गुण जर बघितलं गुण याला तर गुण असणार आहे 120 गुण। आणि ते निगेटिव्ह मध्ये असतात का, हो निगेटिव्ह पण आहे इथं। प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा असणार आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, समजून घ्या मित्रांनो। आणि इथं जर बघितलं कालावधी म्हणजे टाइम बाबत जर बघितलं वेळ किती असणार आहे तर आपल्याकडे 1.5 तास म्हणजे आपण म्हणू शकतो की 90 मिनिटे हे आपल्याकडे असणार आहे। म्हणजे आपल्याला 60 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिट इथे दिलेले असणार आहे। मग हे कशावरून सांगत आहे बाबा मी तर 2023 मध्ये एक्झाम झालेली आहे वनरक्षक, याचा जो डाटा आहे त्याच्यावरून मी हे सगळी माहिती सांगत आहे की बाबा किती प्रश्न आहे, पद्धत काय आहे, ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे, 120 गुण आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर 60 इथं प्रश्न संख्या असणार आहे, समजून घ्या। किमान पात्रता जर बघितलं, किमान पात्रता म्हणजे फिजिकल साठी जर बघितलं तर लेखी परीक्षेत किमान तुम्ही 45 गुण आवश्यक मिळवणं गरजेचं आहे, 45%। बाबा इथं जर बघितलं तर काय दिलेलं आहे की 60 प्रश्न आहे, 60 प्रश्न। मग 60 प्रश्नाचा 45% तुम्हाला प्रश्न तिथं बरोबर असणं गरजेचं आहे किंवा त्याचं गुण तिथं 45% असणं गरजेचं आहे। हे अतिशय महत्त्वाचा डाटा होता वनरक्षकच्या बाबतीत। तुम्ही जर आता तयारी करत असाल किंवा करायला सुरुवात करत असाल ही गोष्ट माहीत असायला पाहिजे, कारण की बरेच विद्यार्थी काय करतात मित्रांनो तिथं की बाबा सुरुवात तर करतात पण आपल्याला कोणत्या वेने जायचं आहे, कोणत्या मार्गाने तिथं जायचं आहे तेच माहित नसते। आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कट टू कट सिलेबस काय असणार आहे म्हणजे फक्त तुम्हाला इंग्लिश, मराठी, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान असं सांगून देणार नाही मी। त्या इंग्लिशमध्ये काय विचारलं जाणार आहे, मराठीमध्ये काय विचारलं जाणार आहे हे कट टू कट आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, समजून घ्या। पहिली गोष्ट जर समजून जर घेतलं तर याच्यामध्ये बघा विषयावर अभ्यासक्रम जर चेक केलं बघा याच्यामध्ये एक गोष्ट इथं सांगून देतो तुम्हाला की याच्यामध्ये विषय कोणकोणते आहेत। म्हणजे 60 प्रश्न जे विचारला जाणार आहे तर 60 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे 4 विषयांवरती। विषय किती आहेत तिथे 4। एक पहिली गोष्ट समजून घ्या, इंग्रजी असणार आहे याच्यामध्ये, जे आपण आतापर्यंत कधीच केलेलं नाही, पण टेन्शन घेण्याची गरज नाही कारण मी आहे इथं, ओके। त्याच्यानंतर जर बघितलं काय दिलेलं बाबा इथं मराठी, काय दिलेलं आहे मराठी। त्याच्यानंतर लक्षात ठेवा इथं सामान्य ज्ञान आहे की नाही। आणि शेवटचं जर बघितलं तर अंकगणित, बुद्धिमत्ता, गणित व बुद्धिमत्ता शॉर्टकटमध्ये तुम्हाला लिहून देऊ तिथं, ओके। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 4 विषय, प्रश्न 60 म्हणजे एका विषयासाठी जर बघितलं मित्रांनो तर 15 प्रश्न येणार आहे, 15 प्रश्न। आता तुम्ही एक जरी विषय याच्यामधला स्किप केला, बाबा मला इंग्लिश येत नाही सर, मी इंग्लिश काय करतो स्किप करतो, बाकी इथं जर बघितलं तर 45 क्वेश्चन वरती तिथं खेळतो, तर असं नाही की बाबा 45 जे प्रश्न आहे ते बरोबरच येतील असं आहे का, नाही। तुम्ही काय त्याच्यामध्ये पंडित आहे का, नाही। म्हणजे याचा अर्थ काय म्हणायचा आहे मला की तुम्हाला या सगळ्या विषयावरती तिथं खेळायचं आहे, ना की तुम्हाला एखादा विषय तिथं स्किप करायचा आहे। बाबा मला गणित व बुद्धिमत्ता येत नाही सर, मी गणित व बुद्धिमत्ता स्किप करतो, इंग्रजी, मराठी आणि सामान्य ज्ञान या 3च विषयावर तिथं खेळतो, असं चालणार का मित्रांनो, नाही। आपल्याला जर बघितलं तर 4ही विषयातून काही मार्क तिथं कव्हर करायचा आहे। कशासाठी तर आपल्याला तिथं सिलेक्शन झालं पाहिजे त्याच्यासाठी। मित्रांनो, समजून घ्या। आता जर बघितलं तर तुम्हाला मी एक विषय इथं उघडून दाखवतो की बाबा इंग्रजीमध्ये काय काय विचारणार आहे, मराठीमध्ये सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर
गणित आणि बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये काय विचारलं जाणार आहे चेक करून घ्या मित्रांनो. पहिला सब्जेक्ट बघा त्याच्यामध्ये जर बघितलं मराठी भाषा, मराठी लँग्वेज मध्ये जर बघितलं शब्दसंग्रह तुम्हाला अतिशय जास्त प्रमाणात तिथं विचारला जाणार आहे. कारण की इथं जर बघितलं तर TCS कंडक्ट करणार आहे एक्झाम शब्द संग्रह, व्होकॅब्युलरी ज्याला आपण म्हणत असतो, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक अर्थाचे शब्द, हे 200% तिथं विचारलं जाणार. त्याच्यानंतर मित्रांनो समजून घ्या वाक्यरचना म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर, योग्य वाक्यरचना, शब्दाची योग्य मांडणी. आता मित्रांनो समजून घ्या ही जे समजा कंपनी आहे ही ऑनलाईन परीक्षा कंडक्ट करते, ते इंग्लिशचे जे समजा आपण म्हणू शकतो जो सिलेबस आहे तोच डायरेक्ट कॉपी पेस्ट करत असते. म्हणजे बाबा सेंटेन्स स्ट्रक्चर जर बघितलं तर इंग्लिशमध्ये आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला दिसते की वाक्यरचना पण आपल्या मराठीमध्ये आहे, ते पण इथं विचारलं जाते. समास आणि वाक्यप्रचार त्याच्यामध्ये जर बघितलं विशेषण मराठीत वापरला जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वाचन समज म्हणजे काय बाबा आपण म्हणू शकतो रीडिंग अँड कॉम्प्रेशन म्हणजे पॅसेज तुम्हाला विचारला जाणार आहे. काय विचारलं जाणार तिथं पॅसेज, इथं तुम्हाला मराठीमध्ये दिलेलं आहे त्याचं बघा. त्याच्यानंतर बाबा स्पेलिंग म्हणजे तिथं जर बघितलं वर्तन शुद्धता म्हणजे शुद्ध शब्द, इथं मराठीमध्ये सरळ सरळ म्हणू शकतो आपण शुद्ध शब्द, शुद्ध काय रे शब्द तुम्हाला विचारला जाणार, शुद्ध शब्द. स्पेलिंग वगैरे ते आता इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. शुद्ध शब्द, योग्य शब्द लेखन ओळखणे, बाबा व्यवस्थित लिहिला जात आहे की नाही तो शब्द, हे आपण म्हणू शकतो जे पर्याय दिलेला आहे त्याच्यामध्ये की त्याच्यापैकी कोणता शब्द योग्य आहे अयोग्य आहे हे तुम्हाला विचारलं जाणार. बघा अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर विभक्ती, काळ, कारकार्थ, वाक्य कारकार्थाचे तिथं म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर जर बघितलं व्याकरण त्याच्यावर घटक, आणि त्याच्यानंतर त्यांना असं म्हटलं नाही की बाबा व्याकरण कोणतं विचारलं जाणार, तिथं सरळ सरळ म्हटलेलं आहे विभक्ती, काळ, कारकार्थ, ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर व्याकरण घटक हे असं तिथं विचारलं जाणार आहे मराठीच्या बाबतीत. हे समजून घ्यायचं मित्रांनो. असं कट टू कट तुम्हाला सिलेबस कोणत्याच व्हिडिओमध्ये दिसणार नाही. आता इंग्रजी हा विषय त्याच्यामधला खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतो का, कारण की आपण पोलीस भरतीची तयारी करणारे असतो. त्याच्यामध्ये जर बघितलं इंग्रजी हा विषय पोलीस भरतीसाठी नाही आहे, पण आता कुठेतरी वनरक्षकची ऍड येणार आहे, त्याच्यामध्ये आपण वनरक्षकसाठी इंग्रजी हा विषय आपल्यासाठी काय असू शकतो, एक शिखर सारखं असू शकतो. मित्रांनो समजून घ्या इथं जर बघितलं ना तर किती मोठा शिखर जर असेल तर तुम्ही त्याच्यावर चढू शकणार, तशी तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे. इंग्रजी भाषा किंवा इंग्रजी लँग्वेजच्या बाबतीत जर समजून जर घेतलं तर याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी कारण की बरेच विद्यार्थी ग्रामरचं तर तिथं तयारी करत असतात, पण व्होकॅब्युलरीची तयारी तिथं झालेली नसते. याच्यामध्ये चेक करा सिनोनिम्स असेल, अँटोनिम्स असेल, होमोफोन्स असेल. मित्रांनो सिनोनिम्स अँटोनिम्स काय असते तर सिनोनिम्स म्हणजे काय समानार्थी शब्द म्हणू शकतो, अँटोनिम्स बाबा विरुद्धार्थी शब्द, होमोफोन्स म्हणजे काय बाबा होमोफोन्स, फोन्स वरून लक्षात ठेवू शकतो आपण फोनवरून की यांचा प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार सारखा असतो, मिनिंग आणि त्याचं जर बघितलं बाबा की त्याचे स्पेलिंग काय असतात वेगळे असतात, लक्षात ठेवणार त्याला काय म्हटलं जाते होमोफोन्स शब्द म्हटलं जाते. समोरचे पॉईंट बघून घ्या. ग्रामर मध्ये काय काय विचारला जाणार आहे तुम्हाला, टेन्स विचारला जाणार, प्रिपोजिशन हा विचारला जाणार आहे, त्याच्यानंतर कंजंक्शन, आर्टिकल, व्हॉइस, व्हॉइस मध्ये तुम्हाला माहित आहे की ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, त्याच्यानंतर नॅरेशन, नॅरेशन मध्ये समजून घ्या मित्रांनो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच, हे सगळं घटक तिथे विचारले जाणार आहे. तर आपल्याला त्याची तयारी आतापासूनच करायची आहे, वेळ इथं वाया घालायची नाहीये. जरी उन्हाळा चालू असेल ठीक आहे, आपल्याला विचार येत आहे बाबा मित्राचं लग्न होत आहे तिकडं, आपले झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला इथं तयारी करावं लागणार आहे. समजून घ्या. सेंटेन्स जर बघितलं तर करेक्शन म्हणू शकतो, चुकीचे वाक्य तिथे दुरुस्त करून तुम्हाला लिहायचं आहे. चुकीचे वाक्य दुरुस्त करणे त्याला आपण म्हणू शकतो की सेंटेन्स कार्य करेक्शन. किंवा बाबा त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक पॉईंट अजून म्हणतो त्याला की रीडिंग अँड कॉम्प्रेन्शन. रीडिंग अँड कॉम्प्रेन्शन म्हणजे काय, एक पॅसेज दिलेला असणार आहे तुम्हाला, जसं आपण 10वी-12वी मध्ये ते पॅसेज सोडवायचो इंग्लिशच्या पेपरमध्ये की बाबा एखादा प्रश्न असायचा, त्या प्रश्नामध्ये जर बघितलं एखादा शब्द आपल्याला दिसला आणि तो शब्द जर वरती पॅसेजमध्ये 2-4 लाईनमध्ये कुठेतरी मॅच झाला तर तुम्हाला माहित आहे जिथं तो शब्द आहे त्याच्या अगोदरचे 2-4 शब्द आणि त्याच्यानंतरचे 2-4 शब्द तो आपला काय असायचा मित्रांनो उत्तर असायचा. त्यालाच म्हणू शकतो आपण कॉम्प्रेन्शन, रीडिंग अँड कॉम्प्रेन्शन म्हणजेच काय रे पॅसेज आपल्यासाठी. समोरचा एक पॉईंट समजून घ्या अतिशय महत्वाचा आहे, याला मी 3 स्टार देतो आहे की नाही. कोण आहे बाबा तो, इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग. म्हणजे समजून घ्या इडियम्स अँड फ्रेजेस आणि त्याच्या मिनिंग जास्तीत जास्त विचारल्या जाते. याच्यामध्ये जर बघितलं तर जेवढं तुम्हाला ग्रामरवरती प्रश्न विचारले जाते ना 2-4 क्वेश्चन इथं दिसणार, तुम्हाला 3 ते 4 प्रश्न इथं दिसणार. कशावरती, इडियम्स अँड फ्रेजेसवरती. काहीतरी इडियम दिलेली असणार, त्याच्याबद्दल तुम्हाला काय त्याचं मिनिंग विचारलेलं असणार किंवा मिनिंग तुम्हाला दिलेले असणार. खाली 4 मध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल की बाबा कोणती इडियम आहे हे तुम्हाला तिथे विचारला जाऊ शकतो. अतिशय महत्त्वाचा हा सिलेबस होता इंग्रजीच्या बाबतीत. समोर समजून घेऊ मित्रांनो. समोरचा जर सिलेबस समजून जर घेतला तर ते समजून घेण्याच्या अगोदर एक महत्त्वाचं तुम्हाला आपल्याला माहिती द्यायची आहे. बघा
वनरक्षक स्पेशल बॅच आपली चालू होत आहे टार्गेट 2025 साठी। ही बॅच मित्रांनो हायब्रिड बॅच आहे, स्किप करू नका व्हिडिओ, कारण की जीवनाचा प्रश्न आहे, तुमच्या जीवनाच्या प्रश्नाच्या संदर्भात इथे बोलत आहे की वनरक्षक स्पेशल बॅच चालू होणार आहे। ही बॅच हायब्रिडच्या स्वरूपामध्ये असणार, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठं कानाकोपऱ्यात जरी असेल तर तुम्हाला ही बॅच तिथे जॉईन करता येणार आहे। मग ही बॅच कशी असणार आहे बाबा? ही बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे तुम्ही ती बॅच मी अमरावतीवरून बाबा लाईव्ह घेत आहे, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यामधून ती बॅच तिथे जॉईन करू शकता। लाईव्ह मध्ये तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तिथे सांगू शकता, मी तुम्हाला तिथं बाबा जे काही तिथं गाईड करणार आहे त्याच्यामध्ये काही अडचण जर असेल तर आपण लाईव्ह एकमेकाशी काय करू शकतो, संवाद साधू शकतो। बॅच असणार आहे लाईव्ह। त्याच्यानंतर जर बघितलं बाबा तुम्हाला त्या वेळेमध्ये जर बाबा शक्य झालं नाही की लाईव्ह करणं शक्य झालं नाही, की जे काही बाबा दुपारचा वेळ आहे 2 ते 4 किंवा 5 त्या वेळेमध्ये तुम्हाला तिथं शक्य झालं नाही, आलं बाबा मावस भावाचं लग्न आहे त्या दिवशी सर मला शक्य झालं नाही, तर तुम्ही तो जो व्हिडिओ आहे संध्याकाळी किंवा आपण म्हणू शकतो कधी पण रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तो असणार आहे तुमच्या बॅचमध्ये, तो तुम्ही पाहू शकता। आता ही बॅच जर बघितली, ही बॅच चालू होत आहे मित्रांनो, समजून घ्या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगत आहे की बॅच चालू कधी होत आहे सर, तर बॅच चालू होत आहे इथं जर चेक केलं तर 24 एप्रिल पासून, 24 एप्रिल 2025 पासून टार्गेट 2025 वनरक्षक असणार आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर 2 PM ते आपण म्हणू शकतो की बाबा 2 PM टू काय 5 PM म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये ही बॅच असणार आहे, हे समजून घ्या। त्याच्यानंतर याच्यामध्ये विषय कोणकोणते कव्हर केले जाणार आहे, मराठी आहे, त्याच्यानंतर इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी। चालू घडामोडीवर तिथे स्पेशल तिथे प्रश्न विचारला जाते। आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर या सामान्य ज्ञानमध्येच तर वन सेवाबद्दल किंवा आपण म्हणू शकतो जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्याच्यावर तिथे प्रश्न विचारला जाते। मागचे एक्झाम तुम्हाला दिसत आहे की बाबा इथं जर बघितलं तर आता याच्यामध्ये आमचं कंटेंट काढणं चालूच आहे, कसंच्या बाबतीत की बाबा वन सेवासाठी जे समजा आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त तुम्हाला की जे फॉरेस्टचे आपण म्हणू शकतो फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्याच्यावर मॅक्झिमम तिथे प्रश्न विचारलेला आहे, त्या संदर्भाने आपण इथे काम करणार आहे, समजून घ्या मित्रांनो। त्याच्यानंतर जर बघितलं तर या बॅचचं वैशिष्ट्य काय, तुम्ही ही बॅच का जॉईन करावी बाबा, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल ही बॅच का जॉईन करावी, कारण की ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा आहे, तुम्ही कुठेही ही बॅच जॉईन करू शकता। त्याच्यानंतर अत्यंत कमी फी मध्ये दर्जेदार शिकणं तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे जो कंटेंट आपल्याला लागणार आहे। आता बघा बरेच तिथे युट्यूबवर किंवा आपण म्हणू शकतो बॅचेस आहे किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅचेस आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी की एकदम कमी फी मध्ये ही तुम्हाला बॅच उपलब्ध करून देणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये। आता ती फी किती असणार काय असणार तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता, की इथं जो नंबर दिलेला आहे बाबा, ठीक आहे बघा इथं जो नंबर दिलेला आहे 88880308 काय दिलेलं आहे तिथे 69, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की बाबा सर ही कधी बॅच येणार, बॅचचं तुम्हाला सांगितलं याचं काय असणार आहे, मॉड्यूल काय असणार आहे, समजून घ्या मित्रांनो। अजून जर बघितलं तर त्याच्यानंतर काय दिलेलं बाबा, अनुभवी स्पेशलाइज शिक्षक वर्ग असणार आहे। याच्यामध्ये जर बघितलं असं कोणता एक शिक्षक नाही की बाबा सगळेचे सगळे विषय तोच घेणार, की बाबा इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर जर बघितलं चालू घडामोडी मीच तुम्हाला शिकेल असं नाहीये। जो टीचर त्या विषयामध्ये ज्ञान देऊ शकतो विद्यार्थ्यांना, तर त्या टीचरलाच आपण इथं काय देणार आहे, आपण म्हणू शकतो चान्स देणार आहे किंवा आपण म्हणू शकतो तो तुम्हाला टीच करणार आहे। समजून घ्या संपूर्ण अभ्यासक्रमाचे कव्हरेज, म्हणजे जो काही तुम्हाला आता मी सिलेबस दाखवलेला आहे तो तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। त्याच्यानंतर दर आठवड्याला पेपर सोल्युशन, म्हणजे दर आठवड्याला आपण टेस्ट सिरीज पण तिथं कंडक्ट करणार आहे। बाबा तुमचा सिलेबस एवढं झालेला आहे, त्याच्यानंतर तुमचा अभ्यास कितीपर्यंत झालेला आहे, तुम्हाला कुठं कमी तुम्ही पडत आहे त्याच्यावर आम्ही स्पेशल काय करणार आहे, लक्ष देणार आहे। त्याच्यानंतर समजून घ्या मित्रांनो वनरक्षक परीक्षा फोकस ही बॅच असणार आहे। दुसरी एक्झाम याच्यामध्ये आपण म्हणू शकतो कव्हर करणार नाहीये, म्हणजे तुम्हाला मी सांगेल बाबा वनरक्षकची बॅच टाकली त्याच्यामध्ये तुम्ही कोणती एक्झामची जर तयारी करत असाल तर त्या बाबा ती बॅच जॉईन करा असं मी बिलकुल म्हणणार नाही, कारण की याच्यामध्ये आपण फोकसच कोणाला करत आहे बेटा, वनरक्षक परीक्षेला आपण फोकस करत आहे, म्हणून ही बॅच आपल्यासाठी महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर जर बघितलं प्रत्येक टॉपिकवर पीवायक्यूज म्हणजे काय की मागे झालेले जे प्रश्न आहे ते तुम्हाला मी तिथं काय करून देणार, कव्हर करून देणार। ते बघा आता इथं जर बघितलं तर आम्ही ते ऑलरेडी सगळं प्रश्न बाबा काढलेले आहेत, तुम्हाला इथं दिसणार नाही, पण हे जर बघितलं तर हे सगळं 2023 मध्ये जे काही वनरक्षक भरतीमध्ये जे काही प्रश्न विचारलेले सगळं तिथं पीवायक्यू इथं काढलेलं आहे, कशासाठी तर तुम्हाला ते देण्यासाठी। मित्रांनो समजून घ्या। त्याच्यानंतर करिअर गायडन्स आणि मोटिवेशन हे सेशन राहणार आहे, कारण की कधी कधी बाबा माणूस चालला जातो डिप्रेशन मध्ये, तर त्याच्यासाठी हे सेशन पण आपण इथं कंडक्ट करणार आहे। मग हे तुम्हाला कुठं मिळणार बाबा, हे अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे ना, की हे मिळणार तरी कुठं सर, तर तुम्हाला एक गोष्ट सांगून देणार मी की आपला जर बघितलं तर आपला बाबा एक ॲप आहे,
ॲपचं नाव आहे नायक अकॅडमी अमरावती. बघा ॲपचं नाव काय आहे, नायक अकॅडमी काय बाबा, अमरावती. अमरावती हा आपला ॲपचं नाव आहे. मित्रांनो या ॲपवरती आपण काय करत आहे, वनरक्षकसाठी जे समजा बॅच आहे ती लॉन्च करणार आहे 24 तारीखला. आता 24 तारीखला जर तुम्ही ऍडमिशन करत असाल तर त्याच्यामध्ये डिस्काउंट पण खूप जास्त प्रमाणात असणार आहे. त्याच्यानंतर 25 तारीखपासून ते आपण म्हणू शकतो त्याचे दर जे असणार ते वाढून जाणार. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ही बॅच तुम्हाला तिथे जॉईन करायची आहे. मित्रांनो अजून तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, हे जे टेलिग्राम आपण म्हणू शकतो YouTube चॅनल आहे याच्यावरती मी रोज जे 2021, 2022, 2023 मध्ये जे काही परीक्षा झालेल्या वनरक्षकच्या बाबतीत ते सर्व PYQ चे मी व्हिडिओ इथे टाकणार आहे. बाबा GS काय प्रश्न विचारला होता त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याचं एक्सप्लेनेशन काय असणार आहे, किंवा समजा 4 जे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, हा जर 1 नंबरचा याचं जर उत्तर जर असेल तर 3, 2 आणि 1 बाबा किंवा आपण म्हणू शकतो 4 हे तिथं का टाकलेलं आहे याचं उत्तर तुम्हाला मी तिथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण एक जर उत्तर जर असेल तर 2, 3, 4 हे पर्याय माझ्याकडे उरतात. ते पर्याय तिथं का सेट केलेले आहे परीक्षार्थांनी, कारण की त्यांना काहीतरी समोरचं विचारायचं आहे तुम्हाला, समोर चालून आपण म्हणू शकतो समोरच्या एक्झाम मध्ये त्या ऑप्शन वरती तिथं प्रश्न बनवू शकतो. ते सगळं आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहे या YouTube चॅनलवरती. म्हणून म्हणेल की बाबा हा जो YouTube चॅनल आहे तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, कारण की आपण रोज आता GS किंवा आपण म्हणू शकतो की बाबा मराठी, इंग्रजी आणि मॅथ रिझनिंगचे याच्यावरती व्हिडिओ येणार आहे. तुम्हाला तो जो चॅनल आहे बाबा तिथे सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. समोर समजून घ्या मित्रांनो. सामान्य ज्ञानमध्ये जर बघितलं भारतीय इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे भूगोल, नद्या, पर्वतरांगा, हवामान, शेती, पर्यावरण आणि वन्यजीव. मित्रांनो समजून घ्या जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला इथे दिसणार, कारण की पर्यावरण, पर्जन्य, शेतीशी रिलेटेड आहे, हवामान, पर्वतरांगा आणि नद्या. याच्यामध्ये जर बघितलं तर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान, प्राणी संवर्धन कायदे आणि जैवविविधता याच्यावर तुम्हाला मॅक्झिमम इथे प्रश्न दिसणार आहे. कारण की आपला पॉइंटच रिलेटेड आहे कोणाशी, तर या वनरक्षकशी रिलेटेड आहे, वनसेवेशी रिलेटेड आहे, म्हणून याच्यावर तुम्हाला मॅक्झिमम तिथे प्रश्न दिसतील. आता मी ते सगळे प्रश्न काढलेलेच आहे बाहेर, ते तुम्हाला मी दाखवणारच आहे, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. बघा हा पण पॉइंट आपल्याला स्किप करून चालता येणार नाही, कारण की भारतीय राज्यघटना व शासन व्यवस्था याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, येणारच आहे समोर. सामाजिक सुधारक म्हणजे सामाजिक सुधारक म्हणू शकतो आपण, समाज सुधारक असं लक्षात ठेवा, सामाजिक सुधारक किंवा समाज सुधारक. त्याच्यानंतर महात्मा फुले असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, सावित्रीबाई फुले असेल, त्याच्यानंतर जर बघितलं यांच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, आपल्याला इथं स्किप करून चालता येणार नाही. त्याच्यानंतर बघा माहिती तंत्रज्ञानमध्ये जर बघितलं IT असेल, RTI ऍक्ट म्हणजे माहितीचा अधिकार कायदा, याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. सध्याच्या घडामोडी म्हणजे चालू घडामोडीमध्ये करंट अफेअर्स, विशेष महाराष्ट्राचा जो बाबा आहे त्याच्यावर आयोग तिथं प्रश्न विचारणार आहे. मित्रांनो हा जो सिलेबस आहे हा वनसेवेसाठी किंवा वनरक्षक भरतीसाठी कट टू कट सिलेबस आहे, याच्या बाहेर कुठं जाणार नाही. आपल्याला कुठं जायचं आहे नेमकं ते जर माहीत जर असेल तर मी म्हणेल की बाबा तुम्हाला तिथं जास्त वेळ लागणार नाही पोहोचण्यासाठी. समोरचा सिलेबस किंवा आपण अजून जो पॉईंट शेवटचा आहे तो समजून घेऊया. मित्रांनो समजून घ्या, बुद्धिमत्ता व अंकगणित, रिझनिंग अँड आपण म्हणू शकतो मॅथ, जिथं जे आपण म्हणणार की ते तुम्हाला विचारलं जाणार आहे. काय आहे बाबा बुद्धिमत्तामध्ये, समानता व भिन्नता म्हणजे आपण म्हणू शकतो, त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग, त्याच्यानंतर अंकमालिका, नंबर सिरीज आपण म्हणणार, दिशास्थिती, त्याच्यानंतर जर बघितलं प्रतिबिंब व आरसा, आरशाचे तिथे उदाहरण तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर बघा चित्रमाला, ठीक आहे. आणि इकडे जर बघितलं अंकगणित मध्ये संख्या पद्धती, त्याच्यानंतर वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ याच्यावरती प्रश्न दिसणार आहे. सरासरी, टक्केवारी, नफा तोटा, वेळ व काम, वेळ व अजून म्हणू शकतो आपण अंतर, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावर पण प्रश्न दिसेल. आणि त्याच्यानंतर दिलेले घटकाचे प्रमाण व प्रमाणातील बेरीज याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. आतापर्यंत हे सगळे मी प्रश्नातून बाहेर काढलेले आहे. म्हणजे बाबा आयोगाने आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत 23 पर्यंत, 23च्या नंतर तुम्हाला माहित आहे की फॉरेस्टची ऍड आलेली नाही. त्याच्यानंतर जर बघितलं 23 पर्यंत कोणकोणत्या घटकावरती त्याचा प्रश्न विचारलेला आहे, मी सगळं ते बाहेर काढलेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे इथं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हे पॉईंट सगळे कळाले असतील, कारण की आपल्याला आता जे समजा कंटेंटवरती तिथं काम करायचं आहे. याच्यानंतर या चॅनलवरती समोरचे व्हिडिओ येणार आहे. तुम्हाला तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा बाबा, कारण की मला इथं वनसेवामध्ये लागायचं आहे. अभिनय तो कभी नाही. आता ही जर बॅच बघितलं, ही बॅच आहे आपली, ही बॅच पण येणार आहे 24 तारीखला, 24 एप्रिल
हे हा दिवस तिथं लक्षात ठेवा। आणि दुपारी जर बॅच जर बघितलं तर रोज दुपारी 2 ते 5 ही लाईव्ह बॅच असणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। तर मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहे, कारण की समोरचा व्हिडिओ हा जीएसचा जो मागच्या वर्षीचा जो पीवायक्यूज आहे बाबा वनसेवामध्ये, जो काही मागच्या वर्षी पीवायक्यू तिथं विचारलेला आहे किंवा आपण म्हणू शकतो की जे काही जीएस आहे बाबा सामान्य ज्ञान आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ घेऊन येत आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे बाबा, तो चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि या व्हिडिओला शेअर करायचा आहे आणि लाईक पण करायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, इथं थांबूया आपण। जय हिंद, जय महाराष्ट्र।